हां चला. मी डॉक्टर श्रीकांत चेटके, व्हाईस प्रेसिडेंट श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की 1928पासून आपल्या इथे इंटरनॅशनल अफेअर्सचं काम चालू आहे. इंडियामध्ये सर्वात पहिल्यांदा हनुमान व्यायाम प्रसारक मंडळानेच इंटरनॅशनल रिलेशन्स सुरू केलं हे डिपार्टमेंट. त्यामध्ये सध्या प्रणव चेंडके हे इंटरनॅशनल हेड आहेत. आणि त्यानुसार त्यांनी जे रशियन इंटरनॅशनल ऑलिम्पिक युनिव्हर्सिटी रशिया, नंतर युनेस्कोचे पण ॲडवायझर आहे. या स्वरूपामध्ये आपल्या इथल्या विद्यार्थ्यांना म्हणजे कसं हे शिक्षण मिळू शकेल इंटरनॅशनल लेवलचं तो आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्याचे लोक इथे कसे येतील कसे इन्व्हॉल्व झालेले आहेत, हा त्याचा मेन उद्देश आहे. दुसरं आम्हाला इमोयूज इथल्या पण मोठ्या युनिव्हर्सिटी LNIP जी कॉलेजची युनिव्हर्सिटी आहे ती फिजिकल एज्युकेशनमधली मोठी पहिली युनिव्हर्सिटी आहे. त्याच्यासोबतही आपला MOU झालेला आहे. त्यानंतर वर्धेची जी हिंदी विश्वविद्यालयाची युनिव्हर्सिटी आहे ती पण फार जुनी आहे, त्यांच्यासोबत पण आपला MOU झालेला आहे. तर हे 2-3 सब्जेक्ट खूप मेन होते. आणि दिल्लीला आपल्याला खूप मोठा नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे बेस्ट फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स पंडित संस्था म्हणून श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला आणि डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनला. तर यानुसारच या सब्जेक्टवरच आम्ही इथे प्रेस कॉन्फरन्स ठेवली होती. आणि इंटरनॅशनल रिलेशन्सबद्दल जे आहे त्याचे डिटेल्स प्रणव तुम्हाला 2 मिनिटात सांगते. हां सर. नमस्कार, मी प्रणव चेंडके, हेड ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स, स्पोर्ट्स सायन्स अँड फिजिकल एज्युकेशन HBPM. मी या संस्थेमध्ये 2022 काम करत आहे आणि मी वैद्य सरांचा नातू आहे. तर जसं की आता चेंडके सरांनी तुम्हाला सांगितलंच की इंटरनॅशनल रिलेशन्स खूप वर्षापासून आपल्या संस्थेमध्ये सुरू आहे. आणि स्पेसिफिकली या पूर्ण याचं कन्क्लुजन असं आहे की ऑलिम्पिक एज्युकेशन प्रोव्हाइड करणं आपल्या स्टुडंट्सला, जे की कोणत्याच इंडियाच्या युनिव्हर्सिटीमध्ये होत नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये कॉमनवेल्थ गेम्स आणि विविध अशी पर्टिक्युलरली ऑलिम्पिक गेम्स इंडियात होणार आहे. तर याकरता आपण स्टुडंट्स तयार करतो आहे. म्हणजे या गोष्टीकरता आपले स्टुडंट्स तिकडे प्लस अपार्ट फ्रॉम दॅट आपण वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज ज्या इंटरनॅशनल लेवलवर यूज होतात त्या आपण इकडे आणून प्रोफेसर्स इकडे बोलवून तिथे आपण डेव्हलप करून राहिलं, जेणेकरून इंडियामध्ये पण त्या टेक्नॉलॉजीज येतील ज्या की आता सध्या आहेत. वेगवेगळे प्रोफेसर्स जे की फ्रान्समधले आहे, रशियामधले आहे, साऊथ कोरियामधले आहे, ते इथे येऊन आपल्या HBPमध्ये येऊन वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज इंट्रोड्यूस करतील आणि आपल्या स्टुडंट्सला शिकवतील. या गोष्टीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्या स्टुडंट्सला एक ऑलिम्पिक लेवलचं एज्युकेशन देणं. कारण आपली ही स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी आहे आणि स्पोर्ट्समध्ये सगळ्यात टॉप लेवलचं कोणतं पण कॉम्पिटिशन असेल तर ती ऑलिम्पिक्स आहे. तर आपण सध्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलवर काम करतो आहे. अपार्ट फ्रॉम दॅट हळूहळू जसं आपण समोर जाऊ डेफिनेटली आपण इंटरनॅशनल कोचेस पण इथे बोलू आणि ऑल्सो फॉर ॲथलीट्स आपण वेगवेगळे डेव्हलपमेंट्स करू. केंद्र सरकार आणि राज्य सरकारची काय मदत आहे याच्यावर? केंद्र सरकाराची मदत सध्या परिस्थितीत आम्हाला अशी आहे की ती आम्हाला कोणत्याच परमिशन ज्या पण लागत असेल त्या इमिजिएटली देऊन